तर चला मित्रांनो, आज बोलूया कुंभमेळ्याविषयी। मित्रांनो, 2025चा कुंभमेळा हा विशेष असा कुंभमेळा राहिलेला आहे। कारण आपल्या आधीची जी पिढी आहे, म्हणजे आपल्या आधीच्या 2 पिढ्यांनी हा कुंभमेळा पाहिलेला नाही आणि आपल्यानंतरच्या 2 पिढ्या हा कुंभमेळा पाहू शकत नाही। हा कुंभमेळा म्हणजे कोणता? 144 वर्षानंतर येणारा कुंभमेळा आणि हा जो कुंभमेळा होता हा 144 वर्षानंतर भरलेला होता। या कुंभमेळ्याचं आकर्षण असं होतं की या कुंभमेळ्यामध्ये सगळ्यात जास्त लोकांनी गर्दी केलेली होती। आतापर्यंत इतकी गर्दी लोकांनी कुंभमेळ्यासाठी केली नव्हती, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त अशी गर्दी या वर्षीच्या कुंभमेळ्यामध्ये झाली होती। प्रयागराजमध्ये हा कुंभमेळा भरलेला होता आणि त्या ठिकाणी अतिशय चांगल्या अशा प्रकारची व्यवस्था सरकारने केलेली होती। त्या ठिकाणी लाखो साधू आले होते, करोडो लोक त्या ठिकाणी तो कुंभमेळा पाहण्यासाठी आले होते। अनेक गोष्टी कुंभमेळ्याच्या आपल्याला टीव्हीवरती पाहायला मिळाल्या। परंतु मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी किंवा ह्या कुंभमेळा लक्षात राहील अशी अजून एक गोष्ट घडली। ती गोष्ट म्हणजे या कुंभमेळ्यामध्ये व्हायरल झालेली मुलगी, त्या पोरीचं नाव मोनालिसा। ही जी मोनालिसा आहे, ही मोनालिसा कुंभमेळ्यामध्ये माळा विकत होती। म्हणजे जशी फेरीवाली असते अनेक वस्तू विकते, तशी ही मोनालिसा नावाची पोरगी ही फेरी मारून आपल्या माळा विकायची आणि एका न्यूजवाल्याची त्या मुलीवरती नजर गेली। त्या न्यूजवाल्यानं त्या मुलीची 2-4 मिनिटाची बातचीत ही टीव्हीवरती दाखवली। ती वेगळ्या डोळीची मुलगी ही लोकांना इतकी आवडली, लोकांनी त्या मुलीचे व्हिडिओ इतके पाहायला सुरुवात केली, ती मुलगी व्हायरल झाली आणि मग असा विषय झाला की बाबा राहिले लांब आणि या मुलीनंच केलं ट्रॅफिक जाम, अशी गोष्ट झाली। म्हणजे सोशल मीडियाचं सगळं ट्रॅफिक ह्या मुलीने जाम केलं। सगळा मीडिया म्हणजे यूट्यूबवाले असतील, फेसबुकवाले, बातम्यावाले सगळे ह्या मुलीकडे आकर्षित झाले आणि त्या मुलीची बातमी टीव्हीवर दाखवायला लागली। आता विषय असा झाला की त्या मुलीची पॉप्युलरिटी एवढी वाढली की त्या मुलीनं मग तिचं राहणीमानही चेंज केलं। त्यानंतर त्या मुलीला बॉडीगार्डही मिळाला। तर ही एक गोष्ट जी आहे या कुंभमेळ्यामधली, ही गोष्ट कायम लक्षात राहणार आहे। म्हणजे इथून पुढच्या 144 वर्षामध्ये ज्यावेळेस कुंभमेळा भरणार आहे, त्यावेळेस या कुंभमेळ्यामध्ये म्हणजे आता जो 2025चा कुंभमेळा भरला आहे, या कुंभमेळ्यामध्ये ही मुलगी आली होती, कुंभमेळ्यामध्ये ती व्हायरल झाली। नक्कीच ही बातमी पुढच्या ज्यावेळेस 144व्या वर्षी हा जो कुंभमेळा येणार आहे, म्हणजे हाच कुंभमेळा, त्यावेळेस नक्की त्यावेळेस न्यूजवाले ही गोष्ट दाखवतील की बघा मागच्या 144 वर्षापूर्वी हा कुंभमेळा भरला होता आणि त्या ठिकाणी ही मुलगी व्हायरल झाली। ही नक्कीच त्यावेळेस ही बातमी दाखवतील आणि ती बातमी पाहायला आपण नसणार आहेत, आपल्या पुढच्या पिढ्याही नसणार आहेत, हे मात्र नक्की। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये सांगायचं एवढंच की सोशल मीडिया जो आहे हा एक भूलभुलैया आहे, एक मृगजळ आहे। या मृगजळामध्ये कोण कधी प्रसिद्ध होईल आणि कोण कधी जमिनीवर येईल याचा भरोसा नाही। त्या मुलीचं बिचारीचं आयुष्य बदललं ते सोशल मीडियामुळे। एका रात्रीत ती मुलगी व्हायरल झाली, एका रात्रीत प्रसिद्ध झाली, त्या मुलीचं आयुष्य चेंज झालं, तिचं आयुष्य बदललं, तिचे फॉलोअर्स वाढले आणि मला वाटत नाही की त्या मुलीला आता भविष्यामध्ये माळा विकायचा व्यवसाय करायची गरज पडेल, कारण ती मुलगी इतकी प्रसिद्ध झाली की ती मुलगी आता माळा विकल असं वाटत नाही। मित्रांनो, या कुंभमेळ्यामध्ये अजूनही गोष्टी अनेक पाहण्यासारख्या होत्या, पण दुर्दैव असं की आपल्या मीडियाने सगळ्यात जास्त बातमी कव्हर केली ती ह्या मुलीची बातमी कव्हर केली। तर मित्रांनो, या कुंभमेळ्यामध्ये अनेक साधू आले होते, लाखो करोडो साधू आले होते आणि ते साधू जे आहेत त्या साधूंच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तपश्चर्या होत्या। त्याच्यामध्ये नागा साधू असतील, आघोरी बाबा असतील आणि वेगवेगळ्या प्रकारचे साधू होते। त्या साधूंनी अनेक वर्षापासून तपश्चर्या केलेली होती आणि कुंभमेळ्यातही अनेक साधू असे होते की ते आपल्याला टीव्हीवर दिसत होते। काही साधू जे असे होते की ते अनेक वर्षापासून काट्यावरती झोपलेले होते, काही साधू जे असे होते की ते गेल्या 20-25 वर्षापासून बसलेलेच नाही जमिनीवरती, म्हणजे उभाच आहेत, अशी एक साधू आपल्याला दिसली टीव्हीवरती। त्यानंतर एक साधू अशी दिसली की ते आपल्या जननी इंद्रियाने आपल्या ज्या अवघड जागेने म्हणजे लिंगाने 4 चाकी गाडी ओढत होते। त्याचबरोबर आपल्याला अजून एक असे साधू दिसले की त्या साधूंनी अनेक वर्षापासून आपला हात हा हवेत उंच केला होता आणि तो खालीच केलेला नव्हता। म्हणजे असे अनेक साधू जे आहेत हे आपल्या तपश्चर्याच्या माध्यमातून त्यांनी एक वेगळी प्रकारची ताकद आपल्या स्वतःमध्ये मिळवलेली होती आणि त्या ताकदीचं प्रदर्शनही या कुंभमेळ्यात करण्यात आलेलं होतं। तर मित्रांनो, असा हा जो कुंभमेळा आहे, हा कुंभमेळा साधूंमुळे चर्चेत राहिलाच, परंतु तो अजून एका गोष्टीमध्ये चर्चेत राहिला। ती चर्चा म्हणजे जी फेरीवाली मुलगी आहे
या फेरीमधली मुलगी, तिचं नाव मोनालिसा, या मोनालिसामुळे हा कुंभमेळा चर्चेत राहिला. तर मित्रांनो, एकंदरीत आपल्याला असं म्हणता येईल की बाबा राहिले लांब आणि या मुलीनंच केलं ट्रॅफिक जाम. कारण या मुलीनं सोशल मीडियाचं सगळं ट्रॅफिक जाम केलं आणि सगळा जो मीडियाचा फोकस आहे हा मुलीकडे गेला. तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातूनही अनेक लोक कुंभमेळ्याला गेले असतील. कुंभमेळ्याचं वेगळं असं महत्त्व आहे. आपल्या हिंदू धर्माची आस्था या कुंभमेळ्याशी जोडलेली आहे. कुंभमेळ्याविषयी अनेक गोष्टी आहेत, अनेक कहाण्या आहेत. याला एक वेगळं असं धार्मिक महत्त्व आहे. त्यामुळं मित्रांनो, आपलं सोशल मीडियावरचं, आपल्या चॅनलवरचं काम चालू आहे, परंतु त्याचबरोबर आपल्या सहकार्याची गरज आहे. त्यामुळं जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. आणि मित्रांनो, आपण मागच्या वेळेस सांगितलं होतं की आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ, परंतु कोणीही मेसेज केला नाही. खाली मी आता व्हॉट्सअप नंबर देतो आहे आणि त्या नंबरवरती जर कोणाचा तुमचा वाढदिवस असेल, तुमच्या मित्राचा वाढदिवस असेल, तुमच्या घरातील कोणाचा वाढदिवस असेल, तर आपल्याला या नंबरवरती तुम्ही मेसेज करा. नक्कीच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांना शुभेच्छा देऊया. तर मित्रांनो, हा जो छोटासा व्हिडिओ आहे हा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्ही आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.